तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात सगळे? म्हणजे तर आज कॉलेजमध्ये लेक्चर नव्हतं, सो आम्ही ठरवलं चला कुठतरी बाहेर जाऊ. आणि आज शनिवार पण होता, तर भद्रा मारुतीला पण जाऊ. मग काय सगळ्या मुलांचं मीटअप झालं आणि आम्ही निघालो दौलताबादला. आता आम्ही जवळपास 10-12 जण होतो. मग काहीतरी ऍडव्हेंचरचं पाहिजे. काय करायले काय घेतलं बाहेरलो. आता आम्ही चाललोय उलट बसलेलो पाडाले पैसे. भद्रा मारुतीला पोहोचलो. इथे आपले अजून 10-12 मित्र दिसले. त्यांना रामराम म्हटलो, दर्शन घेतलं आणि मग एक फोटो काढून आम्ही वापस निघालो. हे बघा देवगिरी फोर्ट कसा खतरनाक व्ह्यू आहे इथं. ऍडव्हेंचर पाहिजे म्हणून आम्ही ठरवलं भांगशे माता गडावर जायचं. मग आम्ही तिथं पोहोचलो आणि बाकीच्यांची वाट बघू लागलो. सगळे मुलं आल्यावर आम्ही गेलो मध्ये आणि केली सुरुवात गड चढायला. सुरुवातीला सगळे पळू लागले, पण जसं जसं वर जाऊ लागलो तसे पोरं हळूहळू व्हायला लागले. व्ह्यू तर कसा खतरनाक दिसत होता इथून. असं वाटत होतं इथंच थांबून जा. पण जर आम्ही इथं थांबलो तर भारताला इंजिनियर कमी पडतील ना. मग पटापट चढत आम्ही पोहोचलो गडाच्या टॉपवर. तिथला व्ह्यू बघितला आणि गेलो पुढे. एवढे भारी जागेवर आलोय म्हणजे फोटो काढणं कंपल्सरी असतं. तर चालू झाले फोटो. मग आम्हाला कळालं की खाली एक खुफिया जागा आहे. मग काय आम्ही ते बघणार नाही असं होऊ शकतं का? चला तुम्हाला पण दाखवतो. अरे माहिती मला इथून या माहिती शिपाई दिसते येताना. झोपायला नाही कपल दिसून राहिले इथून. कपल दिसते इथून. कपल दिसते इथून. कपल दिसते इथून. अरे देवगिरी किल्ल्याचे आम्ही काहीच नाही म्हटलं. वाघ राहत होता इथं. इथं वाघ राहायचा. मग तिथनं वर आलो आणि दिसलं की लोक या गुफेतून बाहेर येत होती. मग आम्ही पण घुसलो मध्ये. खाली काही विषय नाही ना. पॅन्ट वर करून घेतो भैया. पाण्यात बघत बघत ना डायरेक्ट नका चलू भैया. लागलं वेळ डोक्याला. ओम नमः शिवाय. मंदबुद्धी खड्डे डायरेक्ट नसेल रे खड्डे. खाली आहे भाई डायरेक्ट बाहेर नाही रे इथून बाहेर नाही. ते तिकडून बाहेर रस्ता आहे निघाला बाय. काय म्हणली इकडून यायचा रस्ता आहे इकडून बाहेर जायचा रस्ता आहे. हे तो वरून आले. हे काय पाहिजे त्याच्यावरती. अरे पुढे ते रस्ता आहे. सर का मी पावलो रिलिंग. अरे इथं काय दिलं देणगी पेटी बघते. नाही इकडून जायचं. ऍडव्हेंचर भैया ऍडव्हेंचर. चला एक मिनिट काही नाही. चला भाई व्हिडिओ पुरा चालू राहू दे. मध्ये गेल्यावर कळालं की मध्ये तर मंदिर आहे. आम्ही जिथून मध्ये गेलो होतो तो रस्ता तर बाहेर यायचा आहे. तर मग परत युटर्न घेऊन आम्ही वापस निघालो बाहेर. मग मंदिरामध्ये गेलो, दर्शन घेतलं आणि तिथून आम्हाला परत त्याच गुफेमध्ये जावं लागलं. कारण मंदिरातून बाहेर निघण्याचा तोच रस्ता होता. मग काय तिसऱ्यांदा गेलो आम्ही परत त्या गुफेमध्ये. मग भूक लागली म्हणून आम्ही पटापट लागलो गड उतरायला. चढताना जेवढा जास्त टाइम लागला तेवढा उतरताना कमी लागला. इथलचा व्ह्यू परत बघा. 2 मिनिटची मीटिंग झाली आणि खाली मंदिर होतं. आम्ही तिथे गेलो. मग परत 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन आम्ही लागलो रस्त्याला. भूक लागलेली म्हणून गेलो पावभाजी खायला. पोरांचे तोंड बघा कसे झाले होते. गड सगळे भुकेने पाव. मग एकदाची पावभाजी आली. मग पोटभर खाल्लं आणि गेले सगळे आपल्या घरी. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये नक्कीच सांगा. भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय. राधे राधे.